नवरात्रीतली 6वी माळ म्हणजे कात्यायनी देवीचं प्रतीक ज्याला म्हणतो, म्हणजे ते धैर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक ज्या गोष्टींना मानलं जातं. आपल्या पिक्टोग्राम चावडीवरती अशाच एका वक्त्याला आपण बोलवलंय. आजही आपल्याकडे समाज असा आहे, तुमचं सक्सेस सेलिब्रेट नंतर होतं. अगोदर तुम्ही काय प्रॉब्लेम मधून फेस केल्या गेला त्यावर चर्चा होते, सेलिब्रेशन नाही होत. सोशल मीडिया जसं म्हणता येतं टू सो, त्याच्यामधून खूप चांगल्या गोष्टी पण बाहेर पडतात, पण आपण बघत आहोत की विकृती पण तेवढीच वाढत चालली आहे. आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या भारतामध्ये राहतो, आपण विकसित भारत असं म्हणतो, परंतु आपल्याकडे वाटा कमी आणि पळवाटा जास्त आहे. सर्बियामध्ये महिला सक्षमीकरणाकरता ज्या 7 महिलांची निवड झाली होती, त्यापैकी भारताचं नेतृत्व तुम्ही करत होता. तो अनुभव कसा होता? नमस्कार मित्रांनो, मी विकास गायधनी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं पिक्टोग्राम चावडीवरती पुन्हा एकदा स्वागत करतोय. नवरात्र विशेष या सिरीजमध्ये गेल्या 5 एपिसोडमध्ये आपण 5 विशेष महिलांना भेटलो. त्यांच्या कार्याचा गौरव आपण ऐकला, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला. बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु ज्या गोष्टी पोहोचायला पाहिजे त्या पोहोचत नव्हत्या आणि ज्या गोष्टी पोहोचत होत्या त्या चुकीच्या वेळेने पोहोचत होत्या असं मला वाटायचं. म्हणून खरं तर हा सगळा अट्टहास होता आणि त्याच अनुषंगाने आज आपण 6व्या माळ्याला परत तुम्हाला एकदा भेटतोय. नवरात्रीतली 6वी माळ म्हणजे कात्यायनी देवीचं प्रतीक ज्याला म्हणतो, म्हणजे ते धैर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक ज्या गोष्टींना मानलं जातं. आज आपल्या पिक्टोग्राम चावडीवरती अशाच एका वक्त्याला आपण बोलवलंय, ज्यांचा खरं तर असाच संघर्षमय प्रवास होता. ज्या बॅकग्राऊंडमधून, ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून त्या आल्या, जिथे राजकीय सगळं वातावरण होतं. राजकीय वातावरणात असताना तुम्ही एका महिलेने वैद्यकीय शिक्षण घ्यावं, ते शिक्षण पूर्ण करावं, त्याच्यानंतर 12 वर्ष 7 समुद्रापार तो झेंडा रोवावा आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मायदेशी परत यावं. मायदेशी परत येत असताना वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असताना देखील सामाजिक क्षेत्रामध्ये उतरावं, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातल्या विविध घटकांसोबत काम करावं. हा सगळा प्रवास खरं तर आपल्याला जाणून घ्यायचा आहे. एक म्हणजे समाजसेविका म्हणून असेल किंवा उद्योजिका म्हणून त्यांची तर ओळख आहेच, परंतु दिव्यांग तरुणांच्या आयुष्याला दिशा देण्याचं खरं तर त्या काम करताय. AILE असेल किंवा इंडिया मिलेट्स कंपनी, AILE, इंडिया मिलेट्स कंपनी, टेरेशाइन रेस्टॉरंट अशा सारख्या सामाजिक उपक्रमांना त्यांनी हात घातलाय आणि कित्येक वर्षापासून या गोष्टींसोबत ते काम करत असताना आता नवीन एक गोष्ट नाशिकसाठी खरं तर त्या घेऊन येत आहे. ती गोष्ट कुठली असणार आहे या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्याकडे आज पिक्टोग्राम चावडीवरती कॅन्सर जेनेटिक स्पेशलिस्ट ज्या CEO आहेत इंडो आफ्रिकन इंडो अरब चेंबर ऑफ कॉमर्सच्या, AILE.in इंडिया मिलेट्स कंपनीच्या संस्थापिका डॉक्टर सोनम कापसे यांना खरं तर आपण आपल्या चावडीवरती आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. बऱ्याचदा असे इंटरव्ह्यूज घेतले, असे पॉडकास्ट केले, परंतु आय डोंट नो, ज्यावेळेस कुणीतरी महिला म्हटल्यानंतर महिलांकडे आजही म्हणजे दुर्लभ घटक किंवा म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन वेगळा असतो असं म्हटलं जातं. आणि आज ज्यावेळेस आमची टीम तुम्हाला भेटली, मी ज्यावेळेस तुम्हाला भेटलो, एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट तुमच्याबद्दल मनात आहे. आणि मे बी आय डोंट नो, त्यामुळे थोडं शिवरिंग होतंय बोलताना. आमचे गुरु नेहमी सांगतात की ऑल प्रोग्रेस स्टार्ट बाय टेलिंग द ट्रूथ, आणि माणसाने नेहमी खरं बोलावं. सुरुवात हीच आहे की पहिल्यांदा होस्ट थोडासा नर्वस आहे. आय डोंट नो हा पॉडकास्ट पुढे कसं जाईल. आपण सुरू करतोय आपल्या या चर्चेला. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मॅडमचा बॅकग्राऊंड कसं होतं, एज्युकेशन कसं झालं आणि फॅमिली बॅकग्राऊंड काय होता. ओके सर, थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. नाशिकमधला हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मी मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवर इंटरनॅशनली आणि ग्लोबली बोलली आहे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत येता आणि तुमच्या घरातल्या लोकांना तुम्हाला तुमचं जर्नीबद्दल सांगायचं आहे, त्याच्यासाठी याच्यापेक्षा सुंदर जागा दुसरी नसती. आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम हिअर टुडे. आय कम फ्रॉम अ फार्मर्स फॅमिली. आमच्या घरात सर्व शेतकरी होते आणि शिक्षणाला प्राधान्य कधीच नव्हतं. त्यात माझे वडील आणि माझी आई दोघेही उच्च शिक्षण घेतलेले आहेत. वडील COAPला होते, त्यांनी MPSC क्रॅक करून ही बिकेम अ गव्हर्नमेंट ऑफिशियल. माझी आई डॉक्टर आहे. पण आमच्या घरामध्ये सेटअप असा होता की पॉलिटिकल इन्क्लिनेशन जास्त होतं आणि त्याच्यामध्ये
एज्युकेट करणं, त्यात मुलींना एज्युकेट करणं हे खूप म्हणजे क्वेश्चनेबल टास्क होता. आणि मी भगूरमध्ये, वडील भगूरचे असल्यामुळे तिथे तर अजून एक बॅकवर्ड थॉट प्रोसेस होता. तर त्याच्यामधून माझ्या आईचा संघर्ष की मुलीला शिकवायचंच आहे, जर मुलं शिकत असतील तर त्याच ताकदीने वॉज अ रिअल स्ट्रगल. आणि आपण आज 2025मध्ये बसलो आहोत, तो स्ट्रगल संपलेला नाही आहे. हो. म्हणजे आपण वुमन एम्पॉवरमेंटबद्दल खूप बोलतो, पण खरं सांगायचं तर वुमन हे मायनॉरिटीमध्येच येतं. वेदर वी टॉक अबाउट पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, PWDs किंवा रुरल्स किंवा ट्रायबल्स, त्याच्यामध्ये चौथा ग्रुप हा वुमन्सचा पण आहे. होय. कारण की आजही जेव्हा एका वुमन CEOला किंवा एका वुमन एंटरप्रेन्योरला सेलिब्रेट केलं जातं, ते 10 मेल एंटरप्रेन्योरसोबत एक बाई उभी असते. आणि तुम्ही ॲज आय सेड, इफ यू बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री, इफ यू आर अ वुमन, तुम्हाला संध्याकाळी काय जेवण बनवायचं आहे याचा विचार तुम्हाला कधीच सोडत नाही. त्यामुळे वी आर मल्टीटास्कर्स. आणि प्रॉबब्ली देवाने आम्हाला त्या पद्धतीत बनवलं की मी 10 गोष्टी एकसोबत हँडल करू शकतो. आणि आय ऑलवेज बिलीव्ह दॅट अ वुमन कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स इफ शी पुट्स हर माइंड टू इट. त्यामुळे मी एका स्ट्रीमलाईन एज्युकेशनमध्ये न राहता आय हॅव बीन व्हेरी लकी की अनकन्व्हेन्शनल जर्नी मला एनकम्पास करायला भेटली. फ्रॉम बिंग अ डॉक्टर टू बिंग अ कॅन्सर जेनेटिक स्पेशलिस्ट इन टाटा हॉस्पिटल फॉर 7 years, then becoming the youngest CEO healthcare for Indo-African, Indo-Arab Chambers, and advisory to multiple projects, reputed projects like Melinda Bill Gates, UNICEF and WHO across the globe. आय वॉज व्हेरी लकी की आपण जसं आपल्या सोसायटीमध्ये एक डॉक्टरने क्लिनिक किंवा हॉस्पिटल टाकलं पाहिजे, किंवा एक इंजिनियरने एका इंडस्ट्रीमध्येच काम केलं पाहिजे, किंवा एक लॉयरने लॉज प्रॅक्टिस केला पाहिजे, हा परसेप्शन्स चेंज होणं खूप गरजेचं आहे. कारण की इफ यू गो टू US, एक इंजिनियर पण काही वर्ष अभ्यास करून डॉक्टर बनू शकतो, आणि एक डॉक्टर पण काही वर्षाने प्रॅक्टिस करून एक लॉयर बनू शकतो. बरोबर. सो इफ दे हॅव द लिबर्टी टू चेंज द स्ट्रीमलाईन, कुठेतरी वी नीड टू, इफ वी फॉलो आर वेस्टर्न कंट्रीज सो क्लोजली की त्यांचे सर्व ट्रेंड्स आपण इंस्टाग्रामवर फॉलो करत आहोत, त्यांच्या पद्धतीत आपण आपले डाएट्स चेंज करत आहोत, आपले एक्सरसाइजेस चेंज करत आहोत, तर सर्वात मूलभूत आपलं एज्युकेशन अँड आर एरिया ऑफ वर्क हा का नाही चेंज होऊ शकत. सो आय हॅव लिव्ड विथ दॅट अँड हॅव बीन व्हेरी लकी की मला एक ग्लोबल एक्सपिरियन्स मिळाला आहे. आणि एनी प्रोजेक्ट आय गेट, मला त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल, आय लर्न थ्रू द प्रोसेस. अँड आय थिंक इट्स ऑलवेज युअर हार्डवर्क दॅट काउंट्स. त्यामुळे कुठेतरी माझं बॅकग्राऊंड किंवा माझी फॅमिली किंवा माझा स्ट्रगल हा कितीही खरा असला तर लोकांना आज मी कुठे आहे आणि प्रोग्रेस कसा झाला आहे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ॲज आय सेड बिफोर की तुम्हाला तुमचा त्रास काय झाला आहे कोणालाच बघायचा नाही आहे, किंवा कोणाला समजूनही नाही घ्यायचं, किंवा त्याच्यासोबत कोणाला कॉम्पिटही नाही करायचं आहे. पण तुम्ही कुठे पोचलात ह्याच्यासाठी तुम्हाला सतत लोक कॉम्पीट करतील. सो बरोबर. समवेअर दॅट्स द आयरनी ऑफ लाईफ. आणि ते एक्सेप्ट करूनच आम्ही आमच्या कामामध्ये पुढे जात आहोत. तुम्ही आत्ता जे म्हटलं की लोकांना फक्त सक्सेस सेलिब्रेट करायचे, परंतु आजही आपल्याकडे समाज असा आहे की तुमचं सक्सेस सेलिब्रेट नंतर होतं. अगोदर तुम्ही काय 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 प्रॉब्लेममधून फेस केल्या गेल्या त्यावर चर्चा होते, सेलिब्रेशन नाही होत त्या गोष्टीचं. फक्त चर्चा केली जाते. म्हणूनच त्याच गोष्टीला पुढे घेऊन मला तो प्रश्न कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही सांगितलं की आईचा सपोर्ट खूप छान होता आणि घरची परिस्थिती राजकीय होते. प्रॉब्लेम 100% आले असतील. काय ते प्रॉब्लेम होते? सर कसं आहे, आपल्या आजही आपल्या सोसायटीमध्ये जेव्हा एक मुलगी काही करायचं म्हणते तर ती खूप फास्ट फॉरवर्ड आहे असं म्हटलं जातं, आणि ही कंट्रोलेबल नाही आहे. म्हणजे आणि तिला कंट्रोल कसं करता यावं ह्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आणि अट्टहास सुरू होतो. पण तिला फ्रीडम देऊन बघावं आणि मग बघूया आउटकम काय होतो, याच्यासाठी तयारी कोणाचीच नाही आहे. माझे वडील, मी 8 वर्षाची होती तेव्हा वारले कार ॲक्सिडेंटमध्ये. आणि माझ्या आईचा स्ट्रगल तिथून अजून जास्त वाढला, कारण की फॅमिलियल सपोर्ट तर कमीच झाला. आणि मूळ मेन घरातला जो माणूस आहे तो नसल्यामुळे ती ओव्हर प्रोटेक्टेड होती. ती तिचं शिक्षण करत होती, तिने जस्ट मेडिकलची प्रॅक्टिस सुरू केली होती, आणि हे सर्व गोष्टी तिच्यावर कोसळल्या. शी वॉज ऑल्सो व्हेरी यंग, ॲट द एज ऑफ 32. 2 मुलं. माझ्या भावाला तर आठवतच नाही की माझे वडिलांबद्दल काही मेमरीज जास्त नाही आहे त्याच्या. पण 2 मुलांना घेऊन आणि मग सोसायटल प्रेशर की 18 वर्ष झाले, लग्न करून टाका मुलीचं आणि काही शिकायची गरज नाही. पण आय थिंक ह्या हर्डल्स अँड ते फेलियर्स मेक मी वॉट आय एम टुडे.
माझे सक्सेसेसमुळे मी तुमच्यासोबत बसलेली नाही आहे, माझ्या फेलियर्समुळे बसलेली आहे. होय. आणि मग ते 12वीची एक्झाम असो ज्याच्यामध्ये मला मॅथ्समध्ये मार्क्स चांगले आले नाही आणि आय हॅड टू रिपीट अ इयर. आणि हे गोष्ट सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही की ते सत्य आहे. आणि 12वीमध्ये एक ब्लॉक आल्यानंतर त्याच्या पुढे मी माझं मेडिकल एज्युकेशन स्ट्रीमलेस आणि विदाऊट एनी इनिबिशन्स कंप्लीट केलं. I broke a lot of records when I was working in different hospitals. I was also the youngest genetic specialist at Tata Hospital. तर आय थिंक त्या जर गोष्टी खूप यंग एजमध्ये फेस नसत्या केल्या तर आज मी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सला हेड ऑन जाऊ शकली नसते. त्यामुळे अँड इवन इन बिझनेसेस आय वुड नॉट से दॅट इट हॅज बीन अ ग्लोरियस पाथ. फेलियर्स आले आहेत, खूप फेलियर्स आले आहेत, स्ट्रगल आलेले आहेत, कारण की वी वॉन्टेड टू डू समथिंग जे कोणी विचार नाही केला आहे किंवा एक खूप वेगळी कल्पनाच नाही तर एक सोसायटीचा जो आपला सेटअप आहे गेल्या 70-80 वर्षापासून तो चेंज करण्याचा हा अट्टहास होता. तर आम्ही कधी इझी पाथ चूज नाही केला आणि आय थिंक आमच्या फेलियर्समुळे आम्ही आज इथे आहोत. तर आय थिंक आय इन अ गुड प्लेस. आमचे एक मित्र आहेत म्हणजे MT नावाने यांचं महेश ट्युटोरियल्स जे होते त्यांचं एक वाक्य होतं की सक्सेस तुम्हाला फक्त अप्लॉज देऊ शकतं, फेल्युअर तुम्हाला ज्या गोष्टी देते सक्सेस कधी देऊ शकत नाही. आणि खरं तर त्यातूनच गोष्टी घडतात. तुम्ही सांगितलं की 12वीचा तुमचा किस्सा, त्यानंतर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन इतकी प्रॅक्टिस असताना देखील बऱ्याचदा असं होतं की वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की कोविडमध्ये खूप लोकांनी बघितलं की फक्त नोटा छापायचा कारखाना असं त्या गोष्टीकडे बघितलं गेलं. मग तुमची ती इतकी सुंदर प्रॅक्टिस असताना तुम्ही सामाजिक कार्यांकडे कसे वळालात? सर मी आजही माझ्या कामाला सामाजिक कार्य म्हणणार नाही. सोशल वर्क इज अ व्हेरी बिग टर्म आणि आय थिंक एव्हरी इंडिव्हिज्युअल तुमच्या आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस ह्याची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि आपल्या म्हणजे कॅपॅसिटीमध्ये आपण एक जरी आयुष्यावर इम्पॅक्ट करू शकलो तर आय थिंक दॅट इज समथिंग दॅट ईच पर्सन शुड फोकस. तुम्ही त्यासाठी खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट टाटा बिर्ला अंबानी नसले तरी चालेल, फिलॅन्थ्रोपिस्ट नसले तरी चालेल, पण ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही कोणाला एक पुस्तक वाचायला दिलं आणि त्याच्यामधून एक आउटकम झाला तर दॅट इज समथिंग दॅट आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इन. माझे वडील जसं मी तुम्हाला सांगितलं खूप यंग एजमध्ये वारले आणि तेव्हाही लोक जेव्हा आमच्यासोबत सिम्पथाईज करायचे ना की अरे यांचं काय होईल आणि ती भीती बसून गेली होती मनात की अरे आपलं काय होईल, खरंच आपलं काय होईल. आणि त्याच्यामधून आय रिअलाइज्ड की हा विचार किंवा ही भीती करून पुढे जाताच येत नाही आहे आणि तिथून बाहेर कुठेतरी निघालं पाहिजे. सो आय हॅव ऑलवेज बिलीव्ह दॅट सिम्पथी इज अ फ्लीटिंग इमोशन, टेम्पररी आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आय गिव्ह दॅट एक्झाम्पल की आपण एका सिग्नलवर जातो, आपण एका छोट्या मुलाला भीक मागितलं बघितलं, ₹5 देतो, पुढच्या सिग्नलपर्यंत आपण विसरलो असतो की असं काही झालं आहे आपल्यासोबत. बरोबर. त्याच्यामधून काही आउटकम नाही आहे किंवा ना त्या मुलाचं आयुष्य बदलतं आहे ना तुमच्याकडून काही चांगला बदल घडतो आहे. सो एम्पथी सिम्पथीच्या पलीकडे जाऊन एक खूप बेसिक ह्युमन बिहेवियर किंवा नेचर असला पाहिजे की आपण आपल्या कॅपॅसिटीमध्ये काय बदल घडवतो आहे आणि वेदर समबडी इज ऑब्झर्विंग इट ऑर नॉट. तुम्हाला कोणी बघतंय, तुम्हाला कोणी पाठीवर थाप देतं आहे, तुमचा कोणी फोटो काढतं आहे किंवा इंटरव्ह्यू करतं आहे, याच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं सातत्याने काम जर सुरू ठेवलं तर डेफिनेटली द वर्ल्ड बिकम्स अ बिट बेटर, ज्याची आत्ता खूप गरज आहे. सोशल मीडिया जसं म्हणता येतं टू एजेड सोड, त्याच्यामधून खूप चांगल्या गोष्टी पण बाहेर पडतात, पण आपण बघत आहोत की विकृती पण तेवढीच वाढत चालली आहे, हेट तेवढंच वाढत चाललं आहे. आधी आपण मोठ्या माणसांना रिवर्ट बॅक किंवा उत्तर देण्यासाठी एक 10 वेळा विचार करायचो. आत्ता ती गोष्ट होत नाही आहे. आणि समवेअर जेव्हा खूप कोणत्याही गोष्टीचा म्हणजे एक्सेसमध्ये कोणतीही गोष्ट वाढते ती कुठेतरी ना नेचरच परत नॉर्मल्सीला घेऊन येते. अँड आय बिलीव्ह दॅट ह्युमन नेचर वूड कम बॅक टू व्हॅल्युईंग ह्युमन बॉन्ड्स. इंडियाची खासियत आहे आपण वी आर अ कंट्री ऑफ इमोशन्स. आणि अपार्ट फ्रॉम आर वेस्टर्न काउंटर पार्ट्स आजही आपले आईवडील, आपले आजी आजोबा, आपले शेजारी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की वी आर इमोशनली बॉन्डेड आणि त्यामुळे आपण ग्राउंडेड आहोत. त्यामुळे आजही आपले नेशनमध्ये प्रोग्रेससोबत एक ह्युमन नेचर जो आहे तो इंटॅक्ट राहिलेला आहे कम्पेअर टू अदर कंट्रीज. आणि आय थिंक तुमच्या आमच्यासारख्या इंडिव्हिज्युअल्सनेच ह्या गोष्टी परत आणल्या पाहिजे सो दॅट आर फ्युचर जनरेशन्स आर सिक्युअर्ड. राईट. हे सगळं करत असताना दिव्यांगच का? मी स्पेन गव्हर्नमेंटसोबत माझा लॉकडाऊनच्या आधीचा प्रोजेक्ट होता जिथे मी यंग आंतरप्रेन्युअर्स फॉर स्पेन गव्हर्नमेंट ट्रेन करत होती.
तेव्हा त्याच्यामध्ये अराउंड 40-50% हे एंटरप्रेन्योर्स डिसेबल्ड होते अँड दे वर फायटिंग फॉर देअर राईट. मला नेहमी विचारलं जातं की माझ्या घरात कोणी दिव्यांग आहे का, किंवा माझ्या परिचयात कोणी दिव्यांग आहेत का. आय हॅव नो बडी इन माय कनेक्ट जे हू हॅव अ डिसेबिलिटी. आणि त्याच्यामध्ये एक सायंटिफिक अप्रोच हे आणण्याचं खूप गरज होती. म्हणजे स्पेनसारख्याच ठिकाणी जिथे इतके सारे डिसेबिलिटी राईट्स ॲक्टिव्ह आहे, आपल्या इंडियामध्ये त्याची अवेअरनेस पण नाही आहे. आणि वी पोर्ट्रे अ डिसेबिलिटी इन अ व्हेरी सिम्पथेटिक लाईट. आपण दाखवतो की एक दिव्यांग व्यक्ती कुठेतरी रेंगत येतो आहे, त्याची आई रडते आहे, त्याचे वडील रडते आहेत. आपण त्यांना एक डिफरंट लाईटमध्ये का नाही दाखवू शकत, वेअर वी फोकस ऑन देअर ॲबिलिटीज अँड नॉट देअर डिसेबिलिटीज. तर मी एक सायंटिफिक अप्रोच लिहिला आहे, हॅव डन अ रिसर्च ऑन इट. आणि अराउंड आपल्याकडे 21 प्रकारचे दिव्यांगजन असतात, कम्युनिटीज आहेत. 21 टाईप्समधून 14 टाईप्सवर मी रिसर्च लिहिला आहे. किंगस्टन कॉलेजने लंडन हॅज ऑल्सो पब्लिश्ड अबाउट आवर वर्क. आणि त्याच्यामध्ये आपण एक बिहेवियरल ॲस्पेक्ट जो अगेन आपल्या इंडियामध्ये बिहेवियरल ॲस्पेक्टसाठी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसवर कमी काम केलं जातं. पण US UK मध्ये बिहेवियरल ॲस्पेक्ट स्टडी केल्याशिवाय त्या कम्युनिटीची, त्या सिटीची किंवा त्या कंट्रीची एक बिहेवियरल सेटअप स्टडी केल्याशिवाय प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस लॉन्च होत नाही. तर इंडियामध्ये एक बिहेवियरल ॲस्पेक्टवर व्हल्नरेबल कम्युनिटीजचं काम मी सुरू केलं. नॉट जस्ट डिसेबल्ड, पण ट्रायबल, रुरल, ट्रान्सजेंडर्स या सगळ्या जे मायनर कम्युनिटीज आहेत, इन्क्लुडिंग विमेन, ह्यांचा थॉट प्रोसेस, यांची जर्नी आणि त्यांची खरं रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घेण्याची सुरुवात मी केली. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे तुम्ही नाही ठरवलं पाहिजे, हे त्याच्याकडून किंवा तिच्याकडून आलं पाहिजे. तर आता आपण कुठेही सभा बघतो तर आपण थंडी आली आहे म्हणून स्वेटर्स देतो दिव्यांगजनांना. पण अरे, लेट देम चूज द कलर ऑफ द स्वेटर अँड द ब्रँड ऑफ द स्वेटर. तुम्हाला आवडेल का तुम्हाला कोणी फोर्सफुली काहीतरी गिफ्ट करते, तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही घालणार नाही. तर आपण तेच करत आलो आहोत. व्हल्नरेबल कम्युनिटीजला आपण डिसाईड करतो आहोत, नॉन डिसेबल्ड कम्युनिटी, की त्यांना काय पाहिजे आहे. आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्या ग्रासरूटवर ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक खूप कमी आहेत. कारण की आजही जर तुम्ही बघितलं तर आर्ट बेस्ड ॲक्टिव्हिटीज, क्राफ्ट बेस्ड ॲक्टिव्हिटीज, CSR ॲक्टिव्हिटीज याच्यावर जास्त भर दिला जातो. दिवे बनवले जातात, साबणं बनवले जातात, कॅन्डल बनवले जातात. पण तुम्ही मला सांगा खरामध्ये की याच्यातून मेन स्ट्रीम प्रोफेशन, लाईव्हलीहूड काय जनरेट होतं. तर त्यामुळे द होल आयडिया इज दॅट मेन स्ट्रीम प्रोफेशन्सची ट्रेनिंग व्हल्नरेबल कम्युनिटीजला जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत डिपेंडन्सी ही कधीच संपणार नाही. आणि वेन वी टॉक अबाउट इंडिया ॲज अ सुपर पॉवर, अ सुपर नेशन, जे आपल्या गव्हर्नमेंटचा अजेंडा आहे तो कधीच पार पडू शकणार नाही. कारण की जर मी फक्त डिसेबल्ड कम्युनिटीबद्दल जरी बोलली तर आज 7 करोड लोक आहेत आणि डिसेबिलिटीज वाढत जाणार आहे. प्रॉबब्ली अजून 10 वर्षांनी तुम्हाला आणि मला कमी दिसणार, कमी ऐकायला येणार. इट इज अ फॉर्म ऑफ डिसेबिलिटी. अँड डज दॅट स्टॉप अस फ्रॉम ग्रोईंग? आपण असा विचार करू नये आपण काहीतरी करून घेऊ तेव्हा. तर त्या सर्व कम्युनिटीजसाठी तो अट्टहास का नाही आणि ती एक विजन का नाही? त्यासाठी वी आर वर्किंग की डोंट लुक देम इन द लाईट ऑफ सिम्पथी, गिव्ह देम अ चान्स, नॉट चॅरिटी. आणि त्याच्यावर गेले 8 वर्षांपासून मी काम करते. आणि वी हॅव बीन एबल टू चेंज मल्टिपल लाईफ्स. 200पेक्षा जास्त डिसेबल्ड मुलं आमच्यासोबत ट्रेन करून इकॉनॉमिकली स्टेबल आहेत. आम्ही आता नाशिकमध्ये पण तेच करतो आहे की नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये जिथे पुणे मुंबईपेक्षा अवेअरनेस खूप कमी आहे, आम्ही अशा मुलांपर्यंत पोचतो आहोत ज्यांना आम्ही सायकोलॉजिकली, सायंटिफिकली ट्रेन करत आहोत टू फेस मेन स्ट्रीम प्रोफेशन्स. अँड आय थिंक हे काम माझ्या एकटीचं नाही आहे. खूप लोक जुडलेले आहेत, लाईक माइंडेड पीपल लाईक यू, ज्यांना असं वाटतं की तुम्हाला मदतीचा हात नको आहे, तुम्हाला एक संधी पाहिजे तुमची क्षमता दाखवायच्यासाठी. आणि दॅट्स व्हॉट इज नीडेड. हां मॅडम, एक महत्त्वाचा इकडे प्रश्न विचारणं मला गरजेचं वाटतं आहे. आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या भारतामध्ये राहतो, आपण विकसित भारत असं म्हणतो किंवा त्या दिशेने वाटचाल करतो असं म्हणतो. परंतु आपल्याकडे वाटा कमी आणि पळवाटा जास्त आहेत प्रत्येक ठिकाणी. ज्यावेळेस अशा एखाद्या कुठल्या उपक्रमाबद्दल कोणतरी व्यक्ती पुढे येते आणि काम सुरू करते आणि अशा गोष्टींची मक्तेदारी घेतलेली, सो कॉल्ड मक्तेदारी घेतलेली, जे लोक तिथे बसलेले ठेकेदार तिकडे जे बसलेले आहेत, अशा ठेकेदारांचा काही त्रास नाही झाला का? सर, इंडियामध्ये द पॉप्युलेशन इज सो हाय की आपण आपल्या वेस्टर्न कंट्रीजसारखं काम करू शकत नाही. आणि जर त्यांना 1 हर्डल येणं असेल तर आपल्याला 100 येतील, बिकॉज आर रेशिओ इज सच. त्यामुळे आय एम नॉट अन ॲक्टिव्हिस्ट. मी गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंटशी रिलेटेड कोणालाच ब्लेम नाही करत, कारण की त्यांच्यावर ऑलरेडी खूप बर्डन आहे. 2018 पेशंट्सला 1 डॉक्टर आहे आपल्या कंट्रीमध्ये.
सो द रेशिओ इज 1 डॉक्टर टू 2018 पेशंट्स. आणि तो रेशिओ 50-50 कधीच नाही झाला आहे, की जिथून हेल्थकेअर आपले खूप एनहान्स होऊ शकते किंवा आपले एज्युकेशन सिस्टीम चेंज होऊ शकते. त्यासाठी इट्स अ व्हेरी लाँग जर्नी. आणि त्रास तर आय थिंक ॲज आय सेड, त्रास तुम्हाला जास्त स्ट्रॉंग करतो तुमच्या मिशनमध्ये. आणि सगळे माणसांचा थॉट प्रोसेस हा वेगळा असतो. होय. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यांनाच आपल्यासारखा विचार करावा. जर असं झालं तर बदल घडू शकणार नाही. आणि आपण बदल घडवतो आहोत. आपण व्हल्नरेबल कम्युनिटीजला मेन स्ट्रीमिंगमध्ये आणतो आहोत. वेदर इट इज हॉस्पिटॅलिटी, वेदर इट इज टुरिझम, वेदर इट इज टेक्नॉलॉजी. एक ह्युमन टचने आम्ही ते काम करत आहोत. आणि नॉट ॲज अन NGO, नॉट ॲज अ ट्रस्ट और नॉट ॲज अ सेक्शन 8, बट ॲज अ फॉर प्रॉफिट कंपनी. तर त्याचा आउटकम जो आहे तो कोणत्या फंड रेझिंग किंवा डोनेशन बेस्ड ॲक्टिव्हिटीवर नाही आहे. पण आम्हाला आज काम करायचं आहे की आम्ही उद्याचा दिवस बघू शकू. त्यामुळे हर्डल्स, खूप नेगेटिव्ह थॉट प्रोसेसेस, खूप अडथळे आणि खूप वेगवेगळे व्यक्ती आम्हाला भेटत गेले आणि आम्हाला त्याचा त्रासही झाला आहे, नाही असं नाही. पण टुडे आय एम नॉट गोइंग टू टॉक अबाउट अ सॉफ्ट स्टोरी. आय एम गोइंग टू टॉक अबाउट माय सक्सेस स्टोरी. सो दॅट्स वाय आय एम हिअर. आणि खरं तर मला आणि माझ्यासोबत आमच्या प्रेक्षकांनाही तेच ऐकायचं आहे. गोड गोड ऐकण्यात भारी वाटतं ऐकायला. खरं ऐकण्यात आणि कडू ऐकण्यात त्रास होतो, पण ते ऐकणं खूप गरजेचं असतं. ॲब्सोल्युटली. आपण या विषयांकडे वळूच, परंतु काही गोष्टी तुम्हाला अजून विचारायच्या आहे. जसं AI आली असेल किंवा इंडियन मिलेट्स कंपनी, देन टेरेसन रेस्टॉरंट, या ज्या सोशल इम्पॅक्टफुल व्हेंचर्स तुम्ही जे सुरू केले, या कन्सेप्ट कुठून आले आणि त्या कशा रन होत आहेत? सर, ॲज आय सेड की वल्नरेबल कम्युनिटी म्हणजे मायनर कम्युनिटीज किंवा डायव्हर्स कम्युनिटीज रिहॅबिलिटेशनमध्ये एक सायकॉलॉजिकल आणि सायंटिफिक ओव्हरव्ह्यू आणण्याचा प्रयत्न मी करत आहे गेल्या 1 डेकेडपासून. आणि वाय आय से सायंटिफिक, कारण की कोणत्याही कम्युनिटीला पुढे आणून उभं करणं आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रोग्रेसिव्ह काम करत आहोत हे बोलणं खूप सोपं आहे. पण त्या कम्युनिटीमध्ये ग्रासरूट लेवलवर किंवा ग्राउंड लेवलवर जाऊन बघणं की खरंच तिथे काही प्रोग्रेस झाला आहे की नाही, याचा किती सर्वेज आणि आउटकम्स तुम्ही बघितले आहेत. तर द होल आयडिया इज टू चेंज द नरेटिव्ह. आणि एक रिव्हर्स इंटिग्रेशन प्रोसेसमध्ये जिथे आपण ॲज आय सेड त्यांच्या गरजा काय आहे ते समजण्यापेक्षा त्यांना एक वाटचाल देणं, त्यांना एक वाट देणं की तिथून ते टुवर्ड्स मेनस्ट्रीम किंवा टुवर्ड्स कम्युनिटी किंवा टुवर्ड्स अर्बनायझेशनकडे वळू शकतात एक सहज सोप्या पद्धतीत. याच्याकडे आम्ही भर दिला. जेव्हा टेरेसीन आम्ही सुरू केली, आम्ही शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांनाच पहिलं म्हणजे प्रेफरन्स दिलं. द रिझन बिईंग की आपण आजही 12वी पास, ग्रॅज्युएट असे दिव्यांग मुलांना जॉब्स बघताना किंवा ॲमेझॉनमध्ये किंवा हाऊसकीपिंगमध्ये, लेमन ट्रीमध्ये इथे काम करताना बघतो. पण त्यांना व्हिजिबिलिटी आणि प्लॅटफॉर्मसाठी 10वी 4थीत गेलेला मुलगा किंवा 10वीपर्यंत पोचलेली, कधी शिक्षण कंप्लीटच नाही करू शकली अशी दिव्यांग मुलगी, शेतकऱ्याची मुलगी जी गावामध्ये कुठेतरी आहे, त्यांना मेन स्ट्रीमिंग आणि अर्बनायझेशनमध्ये जर एक अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच मेहनतीने काम करतील. हे आम्ही दाखवून दिलं आहे थ्रू टेरेसीन. आपल्याकडे एज्युकेटेड किंवा ग्रॅज्युएट्स असे दिव्यांग मुलं नव्हते. आपल्याकडे फक्त शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना काम दिलं जायचं. ते वर द फर्स्ट प्रेफरन्स. कारण की जेव्हा एक व्यक्ती ला कळतं की इथून पुढे आपल्याला मार्गच नाही आहे, दिस इज द एंड ऑफ इट, आणि जेव्हा त्याला एक संधी दिली जाते, त्याला किंवा तिला, त्याच्यातून त्या संधीचं सोनं कसं करायचं हे माझ्या मुलांनी गेल्या 5 वर्षात दाखवून दिलं आहे. आणि इंडिया मिलेट्समध्ये पण आपण ट्रायबल आणि डिसेबल्ड बायकांसोबत काम करत आहोत. द होल आयडिया बिईंग की त्यांच्याकडे एक तुच्छ नजरेने बघितलं जातं. आणि जेव्हा एक डायव्हर्स कम्युनिटी एक इटालियन गॉर्मे फूड बनवते आहे, त्याचा जो परसेप्शन चेंज होतो एज्युकेटेड कम्युनिटीमध्ये, तो आपण सर्वसामान्य मेळावा किंवा ॲक्टिव्हिटीज करून नाही मिळू शकत. सो द होल आयडिया वॉज टू नॉट लेट सिम्पथी ओव्हरटेक द ट्रू पोटेन्शियल ऑफ अ ह्युमन माइंड. आणि त्याच्यावरच आम्ही काम करत आलो सो फार. अँड इट हॅज बीन सक्सेसफुल. वी हॅव सीन लाईफ्स चेंज. आजही आमच्याशी खूप आईवडील कनेक्टेड आहेत, खूप मुलं कनेक्टेड आहेत आणि आम्हाला शोधत आजही कुठेही कोणत्याही पुण्यात असो, मुंबईत असो, आजही पेरेंट्स आणि इंडिव्हिज्युअल्स आम्हाला शोधत येतात आमच्या कामामुळे. सो आय थिंक दॅट इज आर ट्रू सक्सेस, दॅट people believe and have trust in us.
ज्यावेळेस आपण कुठल्याही रेस्टॉरंटचा विचार करतो, म्हणजे जनरली आपण पण ज्यावेळेस आउटिंग करतो त्यावेळेस कुठल्या ठिकाणी बसल्यानंतर जर सर्व्हिस पर्सन वेळेत नाही आला, आपली चिडचिड होते, आपण पॅनिक होतो. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपण डिसेबल लोकांसोबत समजा एक रेस्टॉरंट चालवतोय, ग्राहकांनी याला कसं स्वीकारलंय? सर कसं आहे, ग्राहकांसाठी पण एक एक हा एक फ्रेश सरप्राईज आहे, की आपल्याला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल करावं लागेल. म्हणून त्यांना ते टॅग दिलं जातो ना, स्पेशली एबल्ड, डायव्हर्सली एबल्ड, डिफरंटली एबल्ड, दिव्यांगजन. दिव्यांगजन म्हणजे देवाचं अंग असलेली व्यक्ती. आता हे खरं सांगायचं ना, की तुम्ही एका दिव्यांग व्यक्तीला आंधळा जरी म्हटले किंवा मूक जरी म्हटले, तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही. त्यांना हे म्हणणं आहे, की आम्हाला मोठे-मोठे टॅग्स नका देऊ, आम्हाला अपॉर्च्युनिटीज द्या. आणि जेव्हा त्यांना एक सायंटिफिक वेने ट्रेन करून, फक्त त्यांना जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्यांच्या कम्युनिटीमधून उचलून उभं करणं आणि त्यांना सायंटिफिकली ट्रेन करणं. म्हणजे आमचे डेफ कम्युनिटीचे ट्रेनिंग प्रोग्राम्स खूप डिफरंट आहेत. आमचे मेंटल डिसेबिलिटीचे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे डिफरंट आहेत. हे टेलर मेड आहेत, ॲज पर द डिसेबिलिटी, ॲज पर देअर बिहेवियर. एक डाऊन सिंड्रोमचा मुलगा खूप वेगळ्या पद्धतीत ट्रेनिंग घेतो, एक सेरेब्रल पाल्सीचा मुलगा वेगळ्या पद्धतीत ट्रेनिंग करतो. हे सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह आणल्यामुळे ते सस्टेनेबिलिटी आली आहे. नाहीतर मी तिथे तुम्हाला एका दिव्यांग मुलाला सर्व करायला लावलं आणि त्याच्याकडून पाणी पडलं किंवा काही पडलं, तर तुम्ही पुन्हा माझ्याकडे येणार का? नाही. तर हा थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी आम्हाला एक खूप बॅकएंड मेहनत घ्यावी लागली आहे, की आम्ही एक सायंटिफिक अप्रोचने त्या मुलांना तयार केलं आहे, की ते तुमच्या लाईक्स, डिसलाईक्स तुमच्या इन्स्टंट आणि क्विक सर्व्हिसेससाठी तयार आहेत. आणि वी फॉलो हाय हॉस्पिटॅलिटी स्टँडर्ड्स. म्हणजे तिथे येऊन तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे, अरे हा बिचारा आंधळा आहे, याला वेळ लागेल. तो त्याच स्पीडने आणि त्याच ताकदीने, इनफॅक्ट मच बेटर दॅन नॉन डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल तुम्हाला सर्व्ह करेल. त्यांची स्माईल, त्यांची एन्थुझियाझम, त्यांची एनर्जी ही इतकी पॉझिटिव्ह असते की यू डोंट फील एनिथिंग डिफरंट, अँड दॅट्स अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आम्ही स्पेशल आहोत हा आमचा कॉम्प्लिमेंट नाही आहे. आम्ही किती नॉर्मल आणि किती चांगल्या पद्धतीत काम करत आहोत हा आमचा सर्वात मोठा कॉम्प्लिमेंट ठरलेला आहे. ह्या मुलांना घडवत असताना असा कुठला एक किस्सा जो तुमचा अनुभव लक्षात राहिला आहे, काहीतरी विशेष असा अनुभव? आय थिंक 2023मध्ये सुधामूर्ती मॅडम आमच्यासोबत डाईन इन करायला आले होते. आणि तेव्हा त्यांनी इन्सिस्ट केलं होतं की रेस्टॉरंट माझ्यासाठी बंद नका करू. आणि माझ्या मुलांनी म्हणजे त्यांच्यासाठी असं स्पेशल काही न करता पूर्ण रेस्टॉरंट त्यांच्या डोळ्यासमोर जे हँडल केलं, ते तेव्हा मला म्हटले की दिस इज अन इम्पॉसिबल टास्क आणि तुम्ही जे काम करत आहोत ते कधीच बंद होऊ देऊ नका आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या कम्युनिटीजला पुढे आणण्याचा प्रयास जो आहे, जो अट्टाहास आहे, तो तुम्ही थांबवू नका. सो आय थिंक दॅट इज वन ऑफ माय मोस्ट मेमोरेबल डे. आणि दुसरा एक रेग्युलर संडे आफ्टरनून जिथे अराऊंड 150 ते 200 लोकं डाईन इन करत होते आणि आपले 28 डिसेबल्ड स्टाफ सर्व्हिस आणि केटरिंग करत होते पूर्ण पूर्ण 200 लोकांना. तेव्हा एक क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जो मुलगा आहे, त्याला फिट आला. आणि तो खाली, म्हणजे माझे सर्व जे डिसेबल्ड मुलं आहेत त्यांनी त्याला पकडलं, त्याला खाली झोपवलं, शांततेत तिथे 2 मिनटं उभे राहिले, त्याची फिट सबसाईड होऊन दिली, त्याला उचललं, त्याला औषध दिलं, पाणी दिलं आणि त्याला परत 5 मिनिटात कामाला लागलं, नॉर्मल झालं. सो द होल आयडिया वॉज की इंटरकनेक्टेडनेस ऑफ डिसेबिलिटी. म्हणजे अंध मुलगा डेफ मुलाला सांभाळतोय, डेफ मुलगा मेंटल डिसेबिलिटीला सांभाळतोय, मेंटल डिसेबिलिटी क्रॉनिक डिसेबिलिटीला सांभाळते, आणि क्रॉनिक डिसेबिलिटी ऑटिस्टिकला सांभाळते. हा जो हे एक इंटरकनेक्टेड सायंटिफिक अप्रोच होता आमचा, तो सर्वसामान्य माणूस पण एवढ्या प्रेमाने करू शकणार नाही, ते एका डिसेबल्ड इंडिव्हिज्युअलने केलं आहे. आणि ज्या पद्धतीत ते एकमेकांना सांभाळून एक रिले होता. पहिले त्यांना असं वाटायचं की माझी कम्युनिटी सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे डेफला वाटायचं की अरे मेंटल डिसेबिलिटी आहे, मेंटल डिसेबिलिटी वाल्याचं अरे क्रॉनिक डिसेबिलिटी आहे. तर एक कंटिन्युअस जे आपण, आणि ते आपल्याला सोसायटीमध्ये तो फॅमिलियल आणि सोसायटल टॅबू वर्षानुवर्षाकडून आले की तुच्छ लेखायचं समोरच्या माणसाला, जर तो दुसऱ्या कम्युनिटीमधून, कॅटेगरीमधून किंवा डिसेबिलिटीमधून असेल तर. तो एक बॅरियर आम्ही ब्रेक केला तिथे, की मी त्यांना एकच सांगितलं ट्रेनिंग करताना की आपण डिसेबल्ड आहोत. मी माझी डिसेबिलिटी तुम्हाला दिसत नसेल, पण मला खूप राग येतो, ही एक डिसेबिलिटीच आहे. आणि आपल्याला सब कॅटेगरीज नाही करू शकत. बाहेर गेल्यावर लोक तुम्हाला हे नाही म्हणणार की अरे हा जास्त शहाणा आहे आणि हा कमी शहाणा आहे. लोक हेच म्हणतील की हा दिव्यांग आहे. आणि जर तुम्ही एकामेकांना सपोर्ट नाही केला, युनिटी जर नाही केली, तर तुमचा समुदाय कुठूनच वरती येऊ शकणार नाही. आणि ते त्यांना पटलं, कारण की एकटा माणूस, एकटी कम्युनिटी 70 वर्षांपासून स्ट्रगल करत आहेत मेन स्ट्रीमिंगमध्ये आणि ते झालेलं नाही आहे. आणि आज जेव्हा ते सर्व डिसेबिलिटीज एकसोबत काम करत आहात, तर त्यांना रिअलाईज झालं की समवेअर आपली क्षमता ही लोकांपर्यंत पोचते.
सो दॅट चेंज द होल आउटलुक. आणि त्या मुलाने जे 5 मिनिटात, लोक घाबरले होते, लोक त्यांच्याकडे धावत होते त्या मुलाला मदत ओके. करण्यासाठी, की अरे बापरे, ह्यांना बघूया, आणि ओनर्स नाही आहे तिथे, आणि कशा पद्धतीत हे रेस्टॉरंट सुरू होतं आहे. माझ्या डाऊन सिंड्रोमच्या मुलांनी त्यांना शांततेत सांगितलं, सर हे खूप रेग्युलर आहे आणि त्याला फिट्स येतात, आज नाही येते, गेल्या 28 वर्षांपासून येतात, आणि 2 मिनिटांनंतर तो नॉर्मल होईल, तुम्ही टेन्शन नका करू, तुम्ही घेऊ, तुम्ही तुमचं जेवण कंप्लीट करा. सो पिकिंग अप अँड मूव्हिंग, की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, त्यांच्यासाठी काय करावं, आणि किती बिचारे आहेत ते, त्यांना असं काहीच वाटत नाही. त्यांना फक्त आणि फक्त एक संधीची भूक आहे, जी आपण त्यांना दिली पाहिजे, आणि दॅट्स व्हॉट वी हॅव डन सो फार. मला असं वाटतं मॅडम, कधी कधी बिचारी हा शब्द त्यांच्याकरता वापरण्यापेक्षा आपल्याकरता स्वतःकरता वापरला पाहिजे. कारण खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण हतबल होतो, आपण बिचारी होतो, आपण काहीच करू शकत नाही. आणि ही मुलं काही करत नसताना खूप काही करून जातात. ॲब्सोल्युटली. हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा किंवा परत एक जो विषय आहे समाज, हे समाजाचा पाठिंबा कसा मिळाला का ॲक्च्युली, हा प्रश्न आहे. सर, समाजाचा पाठिंबा आईवडिलां थ्रू, त्या माध्यमातून, दिव्यांग मुलांच्या, ट्रायबल लोकांच्या माध्यमातून आम्हाला खूप मिळालं. दॅट्स अ ट्रू ब्लेसिंग. पण आजही कमिंग फ्रॉम अ हंबल बॅकग्राऊंड, जिथे ऑफिस जॉब हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजही म्हणतात की तुम्ही एक हाय एंड जॉब, एक AC केबिन, आणि फॉरेन करन्सी सोडून तुम्ही सोशल इम्पॅक्टमध्ये काम करत आहात. ह्याच्यासाठी तुम्हाला फॅमिली कधीच सपोर्ट नाही करणार. आजही आपल्या आई-वडिलांना हेच वाटतं की आपण नोकरी करावी, आणि आमच्या घरात सर्व, म्हणजे आय एम द फर्स्ट लाईन ऑफ एंटरप्रेन्योर. मी पहिली महिला आहे, किंवा माझ्या फॅमिली मेंबरमधून मी पहिली व्यक्ती आहे जिने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर आजही त्यांना वाटतं की अरे बिझनेस काही नाही, नोकरी करा, एक फिक्स सॅलरी आली पाहिजे. तर ती भीती म्हटली पाहिजे, म्हणजे दे आर नॉट अगेन्स्ट मी, पण त्यांना माझ्या सिक्युरिटीची, माझ्या फ्युचरची काळजी आहे, म्हणून ते मला ह्या गोष्टी सांगतात, मला असं वाटतं. आणि जे ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे सपोर्ट हा वेगळ्या मार्गातून येतो. माझी आई, माझे हजबंड नेहमी माझ्या कोणत्याही डिसिजनला अगेन्स्ट नाही गेलेत. तर त्यामुळे आय बिलीव्ह की जरी बाकी, आणि माझ्यासाठी ना एक क्लोज निट सर्कल जास्त इम्पॉर्टंट आहे. बाहेरचा व्यक्ती तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतो तुमच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा. त्यामुळे त्या कम्युनिटीमध्ये मी जिथे काम करत आहे, तिथून मला इतका जास्त सपोर्ट मिळाला आहे, की मला 4 लोकं काय म्हणतायत याचा विचार करायची कधी गरजच नाही पडली, किंवा ती भीती कधीच नाही आली, की अरे बापरे, काय होईल? हे माझ्या अगेन्स्ट गेले आहेत, आणि हे माझ्याबद्दल इतक्या उलट्या गोष्टी किंवा काही वाईट गोष्टी पसरवत आहेत, आणि त्याच्यातून काय आउटकम होईल, याचा कधी विचार करायची गरजच नाही पडली. सो आय थिंक, मी जसं तुम्हाला म्हटलं की द आउटसाइडर्स हॅव मेड मी स्ट्रॉंगर देन द इनसाइडर्स, अँड दॅट्स वाय आय एम वेअर आय एम. आय एम एबल टू वर्क. खरं तर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपण बोलत असताना खूप जबाबदारीने काही गोष्टी बोलायच्या असतात, सांगायच्या असतात. मला पहिल्यांदा असं वाटतं की होस्ट म्हणून मी माझ्या काही गोष्टी तुम्हाला शेअर केल्या पाहिजे, प्रेक्षकांनाही शेअर केल्या पाहिजे. हाच काहीसा प्रकार माझ्या बाबत आजही घडतोय. मी बाय एज्युकेशन इंजिनियर आहे. माझ्या वडिलांना आजही वाटतं मी इंजिनियर असतो तर खूप जास्त बेटर पुढे जाऊ शकलो असतो. हे सत्य आहे सर. आणि आपले आईवडील चुकलेले नाही आहेत, कारण की त्यांच्या एरामध्ये तुम्ही एक नोकरी करून सर्वाईव्ह करू शकतात, असं त्यांचं आजही थॉट प्रोसेस आहे. आणि ॲज आय सेड, ॲक्टिव्हिझम किंवा त्यांचा विचार बदलण्याचा प्रयास आपण कधीच नाही केला पाहिजे, कारण की ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होय, आहेत. होय. सो आय थिंक, माझी आई आजही म्हणते की मी परत टाटा जॉईन केलं पाहिजे. सो आणि टाटा मला ॲज अ चीफ गेस्ट नेहमी काही इव्हेंट असेल तेव्हा बोलवतात, आणि त्यांना असं वाटतं की मी खूप काहीतरी मोठं काम करते. सो दॅट इक्विलिब्रियम जो नाही आहे ना, तोच आपल्याला धडपड करायला फोर्स करतो, की केलं पाहिजे, अजून काहीतरी नवीन केलं पाहिजे, की टार्गेट अचीव्ह नाही झालं आहे. आज आई किंवा वडील म्हटले पाहिजे की अरे, तू जे केलं आहे ना ते उत्तम केलं आहे. तर त्यासाठी सर ही पूर्ण जर्नी आहे. आणि तुम्हाला पण ॲज आय सेड, तुमचे वडील कधी ना कधी असे म्हणतील की तुम्ही जे केलं आत्तापर्यंत ते मला कधीच जमलं नसतं, आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तर आपण त्या दिवसासाठी जगतो आहोत, असं मला वाटतं. तोच कुठेतरी अट्टास आहे की 15 वर्ष कॅमेराच्या मागे काम करणारा व्यक्ती आज पिक्टोग्राम चावडीच्या निमित्ताने कॅमेरा फेस करतोय. ॲब्सोल्युटली. दिव्यांगांविषयी खरं तर समज कमी, गैरसमज खूप जास्त असतात. असे कुठले गैरसमज जे खूप जास्त समाजामध्ये आहेत सध्या? सर, आपल्याला असं वाटतं ना की कोणता मागासलेला समाज हा अ, खूप गरजू आहे, आणि आपण जसं सांगू त्या पद्धतीत ते वागतील. माझे असेही एक्सपिरियन्सेस आले जिथे मला आई-वडील म्हणतात की नाही, माझा मुलगा पेंटरचं काम नाही करणार,
आम्हाला गव्हर्नमेंटचं काम पाहिजे. मग तिथे तो म्हणजे चपरासीचं पण काम करेल, पण गव्हर्नमेंटचा टॅग पाहिजे. हो. आजही एक सेग्रिगेशन आहे की हे काम तुच्छ आहे. जेव्हा की मुलगा घरात आहे, मुलगी घरात आहे आणि एक लाईव्हलीहूड ती कमवू शकते, पण ती लाज की अरे लोकं काय म्हणतील, ही सर्व्हिस करते आहे किंवा ही हाऊसकीपिंग करते आहे. कोणत्याच कामाची लाज नसली पाहिजे. कोणतं काम छोटं किंवा मोठं नाही आहे. एव्हरी वर्क गिव्ज यू एन एक्सपिरियन्स आणि तो तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगातच पडतो, वाया नाही जात. तर माझ्याकडे असे एक्सपिरियन्सेस आहे की दिव्यांग व्यक्तींना अरे 2 तारखेला ना आम्हाला त्या XYZ कंपनीचं CSR ॲक्टिव्हिटीमधून महिन्याचं राशन येतं. मग मी हे 10-12 हजाराची नोकरी का करू? आणि आपण त्यांना आणि तिथे चूक कुठेतरी आपली आहे. आपण त्यांना इतकं डिपेंडंट बनवलं आहे की त्यांना असं वाटतं की हा त्यांचा बर्थ राईट आहे, की अरे मला तर दिलंच पाहिजे, कंपनीजला गरज आहे. त्यांची CSR ॲक्टिव्हिटी मला तर मिळालंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे ना एक माइंडसेट बदलत चालला आहे. एक तर त्यांना खूप हाय एंड काहीतरी पाहिजे आहे किंवा त्यांना घरात बसायचं आहे आणि CSR ॲक्टिव्हिटीज थ्रू पुढे जायचं आहे. तर हे दोन्ही रूप जे दिव्यांग आणि कट टू दॅट असे पण मुलं आहेत गावाकडचे किंवा ग्रामीण भागातले जे डिसेबल्ड आहे आणि त्यांना एक संधी पाहिजे की त्यांच्या घरच्यांना ते एक बर्डन किंवा एक बोजा नसताना एक सपोर्टिव्ह फॅमिली मेंबर म्हणून वागणूक मिळावी ह्यासाठीची धडपड. म्हणजे हे दोन्ही एक्स्ट्रीम मी बघितलेले आहेत. आणि माझे परसेप्शन्स खूप चेंज झाले की आपण म्हणतो की अरे डिसेबिलिटी खूप सप्रेस्ड आहे, खूप ऑप्रेस्ड आहे आणि त्यांना ह्याच्यातून कसं बाहेर काढायचं. त्यांचा माइंडसेट जो आहे तो आपण कारणीभूत आहोत बदलायला, की आपणच त्यांना म्हणतो की घरात बसा, आम्ही तुम्हाला राशन पाठवू, आम्ही तुम्हाला पावसाळ्याला छत्र्या पाठवू, आम्ही तुम्हाला व्हीलचेअर्स पाठवू आणि आम्ही तुम्हाला स्वेटर्स पाठवू. तर कुठेतरी आपण कारणीभूत आहोत. आणि ॲज आय सेड की एक व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी बिग नंबर ऑफ मॅनपॉवर रिसोर्स आहे हा. तुम्ही इमॅजिन करा की 7 करोड व्यक्तींमधून 18 ते 28 वयोगटातले अराउंड 60% आहेत पॉप्युलेशन. आणि ते जर रोजगार किंवा आपल्याला नेहमी स्किल्ड अनस्किल्ड मॅनपॉवरची कमतरता भासते सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये. ती जर मॅनपॉवर पूल जर आपण एक्सप्लोर केला, त्यांना स्पेशलाइज ट्रेनिंग्स दिले एक्सपर्ट्सकडून, जसं आम्ही एक सायंटिफिक पद्धतीत ट्रेनिंग करतो डिसेबिलिटीसाठी, डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजनवर. त्या पद्धती जर त्यांना आपण मेन स्ट्रीममध्ये आणलं तर आपला लोड तर कमी होणारच इंडस्ट्रीजचा, पण एक नवीन इकॉनॉमी जनरेट होते फ्रॉम अ कम्युनिटी विच हॅज नेवर लुक्ड की ही काही इकॉनॉमिक अफेक्ट करू शकते. सो आय थिंक एव्हरी डायव्हर्स ग्रुप इज गोइंग टू एनहॅन्स द इकॉनॉमी ऑफ आवर कंट्री. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर वी विल बी अ मोर पॉवरफुल नेशन. थोडा आउट ऑफ द ट्रॅक थेट जनतेच्या मनातला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं, आपण एका स्टेजला पोहोचल्यानंतर ज्यावेळेस असे इंटरव्ह्यूज असतील किंवा मीडिया ज्यावेळेस कव्हरेज करतं, खूप लोकांना असं वाटतं की प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो, यांचाही काहीतरी स्वार्थ असेल. आणि कुठेतरी या गोष्टी खऱ्या असतात, कारण निस्वार्थपणे फक्त आई प्रेम करू शकते असं मला वाटतं. बाकी कुठलीच व्यक्ती निस्वार्थ काही करत नाही. तुमचा काय स्वार्थ आहे सगळं करण्यामागे? सर, ह्या जगात कोणताच व्यक्ती, आईचं पण स्वार्थ हे आहे की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. असा कोणताच व्यक्ती नाही आहे की ज्याला त्याच्या मागे काही मोटिव्ह नसेल. आणि ॲज आय सेड, मी माझ्या फॅमिलीमध्ये कोणी डिसेबल्ड नाही आहे किंवा जरी आय कम फ्रॉम अ फार्मर फॅमिली, मी ट्रायबल आणि रुरल झोन्समध्ये काम केलेलं नाही आहे किंवा राहिलेली नाही आहे. आत्ता आम्ही गेल्या 10 वर्षांपासून त्या कम्युनिटीजसाठी एक खूप वेगळा स्ट्रेंथ बेस्ड सायंटिफिक अप्रोच आणते. पण त्याच्या मागचं मोटिव्ह हेच आहेत की माझं जे सायंटिफिक नॉलेज आहे ते कम्युनिटीज थ्रू एक लार्जर ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पोचावं. आणि वेन आय टॉक अबाउट माय कंट्री, इस्पेशली जेव्हा मी ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर असते, तेव्हा मला असं वाटतं की द ब्युटी ऑफ आवर कंट्री इज दॅट वी सपोर्ट इच अदर अँड वी पुल इच अदर आउट. आपण जर आपल्या स्वतःलाच जसं लाईक अ फ्रेंच ऑफिशियल वन्स टोल्ड मी इन फ्रान्स की तुम्ही स्लमडॉग मिलेनियरची कंट्री आहात आणि तुम्ही पैसे घेतल्याशिवाय चांगलं काम करू शकत नाही. हे शब्द ऐकताना कधी चिड नाही आली का? हो, मला ते माझ्यासोबत ॲक्च्युली चिडपेक्षा आय मेड इट माय मिशन की पैसे न घेता, डोनेशन न घेता आणि कोणाची मदत न घेता काम करून दाखवायचं. सो आय थिंक ही ऑल्सो हॅज अ व्हेरी बिग प्लेस इन माय लाईफ की त्यांनी जो सेंटेन्स म्हटला की पैसे घेतल्याशिवाय चांगलं काम होऊ शकत नाही, ते कसं बदलायचं आणि त्याच्यासाठी धडपड कशी करायची, दॅट बिकेम अ मिशन ऑफ माय लाईफ. त्यामुळे माझा स्वार्थ हाच आहे की मी जे नॉलेज एवढ्या 20 वर्षांमध्ये गेन केलं आहे,
which is very scientific, which is behavioral aspect. I call myself a human centric expert. ते वेगळ्या वेगळ्या कम्युनिटी थ्रू ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर पोचावं आणि त्याच्यातून ॲज आय सेड की तुम्ही एकटं कधीच ग्रो नाही होऊ शकत. तुमच्यासोबत कम्युनिटीज ग्रो होत आहेत, याच्यापेक्षा बेटर आउटकम काय असला पाहिजे आयुष्यात. त्यामुळे आय थिंक तो माझा स्वार्थ आहे. ह्या स्वार्थाला घेऊनच या स्वार्थाचं पुढचं फ्युचर काय? सर आता आपण ॲज आय सेड नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये मी एक 17 वर्षानंतर परत आली आहे. अँड आय हॅव गेन्ड एक्सपिरियन्स अक्रॉस डिफरंट अरिनाज. ॲज आय सेड मला खूप अनकन्व्हेन्शनल डॉक्टर्सची जर्नी आहे आणि आय हॅव बीन व्हेरी प्रिव्हिलेज्ड की लोकांनी माझ्यावर विश्वास केला की अरे हे प्रोजेक्ट जरी तिने केलं नाही आणि करू शकेल, हा जो विश्वास मला वेगळ्या वेगळ्या एक्सपिरियन्सेसमधून आलेला आहे. आय फील नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये ट्रायबल, रूरल आणि डिसेबल्ड कम्युनिटीजचं मेन स्ट्रीमिंग हा आमचं पुढचं मिशन आहे. कुंभमेळ्यामध्ये 2027मध्ये आपण 100 ते 150 डिसेबल्ड आणि ट्रायबल इंडिव्हिज्युअल्सला ऑन फ्लोअर प्लेस करणार आहोत. आम्ही त्यांची बॅक एंड ट्रेनिंग करत आहोत. कम्युनिटीजचं रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स प्लेस करत आहोत. सायंटिफिक अप्रोचेसवर आमचे रिसर्च सुरू आहे. वी आर कंटिन्युअसली रायटिंग अबाउट इट. वी आर कलेक्टिंग डेटा आणि आमचे इम्पॅक्ट सर्वेस हे खूप स्ट्रॉंग आहेत. सो वी ऑलवेज बिलीव्ह की आउटकम बेस्ड कोणतंही काम झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगलं काम करतायत, पण त्याचा आउटकम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला मान्यता मिळणं हे खूप मुश्किल आहे. सो ॲज आय सेड, नॉट जस्ट थ्रू सोशल इम्पॅक्ट, वी आर वर्किंग थ्रू टेक्नॉलॉजी, वी आर वर्किंग थ्रू मेन स्ट्रीम कोलॅबरेशन्स. आपण कंपनीसोबत कोलॅबरेट करत आहोत, वेगळ्या वेगळ्या अरिनाज ओपन करत आहोत, पॉसिबिलिटीज आणि बिहेवियरल ॲस्पेक्ट समजून घेत आहोत त्या कम्युनिटीजचा की कशा पद्धतीत. कारण की जे मी जर मला सांगितलं पुणे मुंबईमध्ये आमचा जो एक्सपिरियन्स आहे तोच नाशिकमध्ये खूप डिफरंट आहे आणि त्यांच्यामध्ये पूर्णपणे स्वतःला मिक्स करून त्याच्यामधून आउटकम काढणं, याच्यासाठी वी आर वर्किंग डे इन अँड डे आउट. हे सगळं करत असताना मग दिव्यांग किंवा ग्रामीण भागातली मुलं, आदिवासी असतील किंवा अशा तत्सम समाजातील लोक, तीच मुलं का? सर आपले ॲज आय सेड नाशिकमध्ये एक प्रोटेक्टिव्ह एज्युकेशनल एन्व्हायरमेंट आहे आणि आजही आईवडिलांना असं वाटतं की मुलगा करेल काहीतरी, पण अपेक्षा अशा आहेत की खूप चांगलं करण्यासाठी आपण त्याच्यासाठी धडपड करतो आहोत. मुलांना काहीतरी म्हणजे की जा तू कर, ही रिस्पॉन्सिबिलिटी आजही लवकर शिफ्ट होत नाही, जी अर्बन किंवा टियर 1 सिटीजमध्ये जास्त फास्टर पेसमध्ये होते, कारण की एक्सपेन्सेस त्या पद्धतीचे आहेत. तर त्यातल्या त्यात वेन आय टॉक अबाउट कम्युनिटीज विच आर डायव्हर्स अँड मायनर, त्यांच्यासाठी हा विचार करण्याची क्षमता आईवडिलांमध्येच नाही आहे. तर शेतकरी माणूस शेती करेल, त्याच्यातून आत्ता काय म्हणजे जसे एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत, क्लायमेटिक चेंजेस होत आहेत, त्याच्याशी संघर्ष करेल की मुलाच्या आयुष्यासाठी पूर्ण आपलं एक म्हणजे पूर्ण एक स्ट्रीमलाईन विचार करेल, जसं आपल्या आईवडिलांनी केलं आहे की अरे इतकं शिक्षण झालं पाहिजे ह्या शाळेत, मग तिथे ग्रॅज्युएशन, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन. हा विचार करायला शेतकऱ्यांकडे वेळच नाही आहे सर. आणि त्यांच्या मुलांमध्ये त्यांना आजही वाटतं की आपल्या मुलांनी पुढे जावं. असं कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही की आपल्या मुलांनी शेती करावी. ती सत्य परिस्थिती आहे. पण वाय नॉट फार्मर किड्स गेट्स बॅक टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सपोर्ट्स अदर फार्मर्स इन द कम्युनिटी. कम्युनिटी अपलिफ्टमेंट हा एक ब्रॉडन पर्स्पेक्टिव्ह आणि विचारांनीच होऊ शकतं. कम्युनिटी अपलिफ्टमेंट पैशांनी, चॅरिटीने, डोनेशन्सने नाही होऊ शकत आणि तोच प्रयास आपण करतो आहोत. या कम्युनिटीजला पुढे नेण्याचा एकच मिशन आहे की त्यांनी परत येऊन त्यांच्या कम्युनिटीला अपलिफ्ट करावं. आणि एका माणसाची ग्रोथ नाही होणार मायनॉरिटीमध्ये, एका कम्युनिटीची ग्रोथ होते आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हेन्स दीज डायव्हर्स ग्रुप्स आर आर प्रायोरिटी राईट नाव. ज्या डॉक्टर कापसे 18 वर्षाचे असताना फॅमिलीचं किंवा समाजाचं प्रेशर होतं की आता मुलगी तिथं लग्न करून द्या, आणि आता कुठे एका स्टेजला पोहोचल्यानंतर तुम्ही मागे वळून बघता या गोष्टींकडे, समाजाने सगळ्या गोष्टी स्वीकारल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुरस्कार वगैरे भेटलेले आहेत, खूप उदो झाला या गोष्टींचा. 18 वर्षाची असताना लग्न करून द्या आणि आता समाज उदो करतोय, ह्या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? सर आय थिंक मी फक्त एवढंच ऐकलं आहे जेव्हा मी 18 वर्षाची होते की ही काही करू शकणार नाही. आणि तेव्हा खूप ॲम्बिशियस किंवा असा पण माइंडसेट नव्हता की अरे मला असं वाटायचं कधी कधी हे खरं असू शकतं, मी बहुतेक काही करू शकणार नाही. पण माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे की एक चांगली वागणूक
एथिकल वागणूक आणि तिथून हार्डवर्क करायची जी प्रेरणा माझ्या आईवडिलांना दिली, तिथून आय थिंक देर वॉज नो लुकिंग बॅक. आणि आज मला लोक म्हणतात, अरे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तू असं काही करशील आणि नाव यू हॅव बिकम अ सेलिब्रिटी आणि आम्हाला कशा पद्धतीत आपण सोबत काम करू शकतो. तर तिथून मी हे पण नाही विचार करत की अरे ह्यांनी मला त्यावेळेस असं केलं होतं, असं बोललं होतं. कारण की तो काळच तसा होता की आपली ग्रोथ, नेवर जज अ बुक बाय इट्स कवर. आज 10वीत फेल झालेला मुलगा, 12वीत फेल झालेली मुलगी, आपल्याला असं वाटेल की संपलं आयुष्य, काहीच करू शकणार नाही. डोंट फॉर्म परसेप्शन्स. तुम्हाला राईट नाही आहे की तुम्ही कोणत्याच व्यक्तीबद्दल एक परसेप्शन लिहून टाका की अरे हिचं काही होणार नाही किंवा याचं काही होणार नाही. कारण की एव्हरीबडी इज फायटिंग. सगळ्यांची बॅटल स्वतःची पर्सनल आहे आणि सगळे त्या बॅटलमधून बाहेर जात आहात, फाईट करत आहात त्याच्यातून निघण्यासाठी. काही सक्सेसफुल होता, काही नाही होत, पण दॅट इज ऑल्सो फेअर इनफ. त्याच्यामधून लोकांना चुकीचं प्रूव्ह करायचं आहे हा एम आणि ॲम्बिशन नसलाच पाहिजे. जे तुमच्याकडून लांब गेले ते आपोआप तुमच्याकडे कधी ना कधी येतीलच. आणि आय थिंक टुडे आय एम ॲट अ स्टेज वेअर माय वर्क स्पीक्स व्हॉल्यूम. मला बोलण्याची गरज पडत नाही, कारण की आमचं काम बोलतं आहे की आम्ही कशा पद्धतीत एक खूप वेगळा अप्रोच घेऊन गव्हर्नमेंटचे जेवढेही वेगळे अजेंडाज आहेत त्याच्यामध्ये आम्ही नेशन बिल्डिंगसाठी छोटासा हातभार लावतो आहोत. तर आय थिंक मला जे अंडर एस्टिमेट केलं होतं ॲट द एज ऑफ 18, दॅट हॅज समवेअर बिकम अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स सक्सेस. आणि टुडे वेन आय मीट दोज पीपल, त्यांना असं वाटतं की अरे कशी रिॲक्ट करणार, की आपल्याशी बोलणार की नाही. बरोबर. अँड वेन आय ओपन अप माय आर्म्स टू ग्रीट देम, ते सगळे इनिबिशन्स संपतात. आणि त्यांनी जे बहुतेक माझ्यासोबत केलं असेल त्यांनी अजून दुसरं कोणासोबत केलं नाही पाहिजे, तिथे ती स्टोरी एंड होते. त्यामुळे आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. ग्रेट. आतापर्यंत कुठले नॅशनल किंवा इंटरनॅशनल पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत? So we have I've received the Positive Gem of India award from the former President Ramnath Kovindji. ज्ञानेश्वर मुळे सर, जे आपले सेक्रेटरी राहिलेत, आणि ही इज अन IFS, ex-IFS. नाव ही इज अ मेंबर. ही हॅज ऑल्सो बीन अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ आवर जर्नी. मला इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिल लंडन याचे रिकरंट 3 वर्ष अवॉर्ड आहेत, बिंग अ व्हेरी स्मॉल इनिशिएटिव्ह. BBC आर्काईव्समध्ये आमची नोंद आहे. मोर दॅन 100+ इंटरनॅशनल न्यूजपेपर्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूजपेपर्स हॅव कवर्ड आवर वर्क. युनायटेड नेशन्समध्ये आय हॅव बीन अ पार्ट ऑफ द जिनिवा मीट, जिथे वी हॅव स्टूड आउट ॲज द मोस्ट युनिक फॉर प्रॉफिट बिझनेस हेल्पिंग ट्रायबल अँड डिसेबल्ड कम्युनिटीज. तर म्हणजे एका अरिनामधून मल्टिपल अरिनामध्ये वी हॅव गॉट several, more than 100+ awards, but those were never our trophies. Our individuals who work with us, they were our trophies. जेव्हा आमचा मुलगा आज विप्रोमध्ये काम करतो आहोत, ज्याने आमच्यासोबत सुरुवात केली होती, किंवा रिलायन्समध्ये काम करत आहेत, आय थिंक दोज आर आर बिगेस्ट ट्रॉफीज. आजही त्यांच्या कंप्लेंट्स आमच्यापर्यंत नाही आहेत. आम्हाला त्यांच्या कामामुळे आम्हाला प्रेझेसच भेटतात की मॅडम काय तुमचे ट्रेनिंग आहेत आणि मुलं उत्तम काम करत आहेत. आता मागच्या महिन्यातच टाटामध्ये आमचा एक डिसेबल्ड मुलगा आहे, परभणीचा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि आमच्यासोबत त्याने 2 वर्ष काम केलं आहे. त्याला अवॉर्ड मिळाला त्याच्या कामासाठी. सो आय थिंक दीज आर आर ट्रू ट्रॉफीज, दीज आर आर ट्रू अवॉर्ड्स. आणि ॲज आय सेड, हे आमचे वॉकिंग टॉकिंग ब्रँड ॲम्बॅसेडर्स आहेत, जे ज्या इंटिग्रिटीने आणि ज्या पॅशनने आम्ही काम केलं आहे त्याला पुढे नेतात. तर वी आर फोकस्ड की आम्ही अजून म्हणजे हाच प्रोसेस सुरू ठेवू आणि तिथून अजून नवीन मुलं किंवा नवीन आयुष्य घडवू, ह्याचंच एक अटेम्प्ट आहे. खरं तर इतके सारे अवॉर्ड्स भेटल्यानंतर मी तर असं म्हणेल की ते न्यू नॉर्मल झालं असेल तुमच्याकरता आता. परंतु ते असं असतं ना की पहिली वेळ असते, पहिला अवॉर्ड असेल, त्यावेळेसच्या भावना काय होत्या, तो आनंद काय होता? सर ॲक्च्युली I'm not very comfortable with interviews. I'm not very comfortable with social media. मी अजूनही फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये स्ट्रगल करते. मी आत्ता गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी माझे स्वतःचे अकाउंट्स ओपन केले आहेत, कारण की इट हॅज बिकम अ मॅन्डेट. इट इज अ न्यू नॉर्मल ॲज यू से. पण अवॉर्ड्स, स्पीकिंग इन फ्रंट ऑफ TV और न्यूजपेपर्स वॉज नेवर माय कम्फर्ट झोन. आणि आजही जेव्हा मी काम करत असेल आणि माझे मुलं आजूबाजूला असतात, त्यांना अलाउड नाही हे सांगणं की ह्या मॅडम आहेत. आजही माझ्या मुलांनी त्यांच्या कामाबद्दल कल्पना दिली पाहिजे समोरच्या व्यक्तीला. बिकॉज ॲज आय सेड की तुम्हाला तुमच्या कामामुळे लोक शोधत येतीलच. आणि अवॉर्ड्स आर अ व्हेरी
अगेन अ व्हेरी टेम्पररी इमोशन की तुमच्यासोबत तुमच्यापेक्षाही जास्त काम करणारे खूप व्यक्ती आहेत ज्यांना अवॉर्ड्स कधी पोचू शकले नाही आहेत आणि तरी त्यांनी त्यांचं काम बंद नाही केलं आहे. तर इन टुडेज टाईम अनफॉर्च्युनेटली इट हॅज बिकम अ ट्रेंड की सगळ्याच गोष्टींना अवॉर्ड्स हे व्हॅलिडेट करतात की तुमचं काम सर्वोत्तम आहेत किंवा काय. पण आय बिलीव्ह दॅट इट इज just a blessing that follows with the kind of work you're doing. Awards will never stop coming. The appreciations will never stop coming, but the work should not stop. So, as I said, की पहिला अवॉर्ड कदाचित मला आठवत पण नसेल आता या 6-7 वर्षात एवढे अवॉर्ड झालेत. सो बट माझ्या मुलाने जे माझ्यासाठी पहिलं कार्ड जे बनवलं होतं वेन ही गॉट अन अवॉर्ड फ्रॉम इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिल, हयातमध्ये तो इव्हेंट होता इज अ 5 स्टार आणि सगळे टॉप हॉस्पिटॅलिटी रेस्टॉरंट्स अँड हॉटेल्स अँड 5 स्टार चेन्सवर देअर आणि त्यांच्याकडून त्याला जो अवॉर्ड मिळाला आणि त्याने जे ग्रीटिंग कार्ड बनवले ते माझ्या नेहमी मेमरीजमध्ये राहील ॲज द मोस्ट व्हॅल्युएबल गिफ्ट. कारण की तो म्हटला की मला वाटलंच नव्हतं मी स्टेजवर कधी उभं राहील किंवा मला वाटलंच नव्हतं मी एखादं 5 स्टार हॉटेल बघेल आणि ते जे ट्रान्झिशन जे आहे जे 1 वर्षात घडलं, आय थिंक आय हॅव कलेक्टेड ऑल दीज मेमरीज ॲज माय अवॉर्ड्स अँड अनफॉर्गेटेबल इन्सिडेन्सेस आहेत. जेव्हा आई वडील मला पकडून रडले आहेत आणि ते म्हटले की मॅडम आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलं आहे आणि तुम्हाला याच्यातून काय मिळणार आहे त्यांचा हा प्रश्न होता. सो आय थिंक आय हॅव सर्वाइव्ड ऑल द गुड बॅड अगली बिकॉज ऑफ पीपल्स ब्लेसिंग आणि दोज हॅव बीन माय बिगेस्ट ॲसेट्स सो फार. मला कोणत्याही त्रासातून बाहेर पाडण्यासाठी जर आय ऑलवेज बिलीव्ह की तिथे काहीतरी एक युनिव्हर्सल पॉवर आहे आणि जे आपण कार्य करत आहोत ते तुम्ही इथेच भरणार आणि इथेच पूर्ण करणार. तर त्यामुळे आय हॅव बीन ब्लेस्ड की मला ह्या अवॉर्ड्स एक अनकन्व्हेन्शनल वेने माझ्यापर्यंत पोचत राहिलेत, आज पण पोचतील आणि अपेक्षा आहे की पुढे जाऊन पण येतील. शिवव्याख्याते नितीन मानगुडे पाटलांचं एक वाक्य आहे मॅडम की बरं बोललं तर खरं वाटत नाही आणि खरं बोललं की बरं वाटत नाही. आणि माझा स्वभाव आहे तो की मी बरं खूप कमी बोलतो आणि खरं जास्त बोलतो, त्यामुळे लोकांचे रोष खूप जास्त पत्करावे लागतात. तुम्ही ज्या अवॉर्ड्सबद्दल बोलताय किंवा तुम्ही म्हणजे ज्या अवॉर्ड्सबद्दल समाज बोलतो सगळा, आत्ता असं झालं की अवॉर्ड्स खरेदी केले जातात. ही कॅटेगरी आहे, तुम्हाला इतके स्पॉन्सरशिप द्या, तुम्हाला हा अवॉर्ड दिला जाईल. परंतु तुम्ही अवॉर्डची जी कन्सेप्ट सांगितली मला वाटतं की ती आमच्या प्रेक्षकांनी ऐकणं खूप जास्त गरजेचं आहे की ट्रॉफी हा तुमचा अवॉर्ड नाही, तुमची चालते बोलते मुलं आहेत ते ज्या प्रकारे पुढे जात आहेत हा तुमच्याकरता अवॉर्ड आहे. आणि हेच मला वाटतं तुमच्या आत्तापर्यंतच्या यशाचं पण रहस्य असेल आणि ती प्रेरणा तुम्हाला पुढे येऊन जाते. हे सगळं करत असताना पुढचा एक मला जो प्रश्न विचारायचा आहे की डिसेबिलिटी इन्क्लुजनला मेनस्ट्रीम इकॉनॉमीमध्ये जर आणायचं असेल तर कुठल्या पॉलिसीवरती आपण काम करणं गरजेचं आहे? सर आपला RPWD ॲक्ट जो आहे तो 2016 नंतर परत त्याच्यामध्ये रिव्हिजन्स झालेले नाही आहेत आणि बिकॉज ऑफ कोविड त्या गोष्टी डिले झालेल्या आहेत. तर आपण म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये हे दिव्यांग व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. कारण की ॲज आय सेड आपण डिसाईड करतो की त्यांना काय पाहिजे आहे. एक डिसेबल्ड टीचर होऊ शकत नाही. पण जर डिसेबल्ड मुलांना तुमच्या माझ्यासारखे इंडिव्हिज्युअल शिकवता आहेत तर त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी येणं खूप डिफिकल्ट आहे. पण तुम्ही विचार करा, एक अंध व्यक्तीच अंध मुलांना शिकवते आहे. तिला एक्झॅक्टली माहिती आहे की तिथून त्यांना काय रोडब्लॉक्स येऊ शकतात आणि ते तिला काय रोडब्लॉक्स आलेले आहेत. तो आय थिंक सर्वात आधी आपण 2 माइलस्टोन कन्सिडर करतो, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. एज्युकेशनमध्ये डिसेबिलिटी मास्टर ट्रेनर्स पाहिजे, याच्यावर माझा भर आहे आणि त्याच्याचवर मी ट्रेनिंग करत आहे वेगळ्या वेगळ्या म्युन्सिपल स्कूलमध्ये. मला नाशिकचं इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे टीमने खूप सपोर्ट केला आहे. सर्बियामध्ये महिला सक्षमीकरणाकरता ज्या 7 महिलांची निवड झाली होती त्यापैकी भारताचं नेतृत्व तुम्ही करत होतात, तो अनुभव कसा होता? आय थिंक मी खूप साऱ्या इंटरनॅशनल कोलॅबरेशनवर काम केलं आहे. वुमन एम्पॉवरमेंट ॲज अ सेड मायनॉरिटीमध्ये वुमेन येतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याच देशात खूप गरज आहे एम्पॉवरमेंटची. पण वर्ल्ड वाईड इफ वी से दॅट वुमेन आर इन द सेम स्ट्रगल. एक बिझनेस सुरू करायचा आहे किंवा एक काम सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे ते कुठे शोधायचं, कुठे बघायचं, याच्यावर खूप टाईम वेस्ट होतो आणि काही ड्रीम्स सुरू होण्याच्या आधीच संपतात की नाही ते मला जमू शकत नाही. सो द होल आयडिया वॉज वेदर इट वॉज वुमन विथ कलर लॅटिन अमेरिका, वेदर इट वॉज सर्बिया, वेदर इट वॉज मल्टिपल इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स दॅट आय वर्कड ॲज अन ॲडवायझर. आमची आयडिया ही होती की हा जर्नी सीमलेस आणि एफर्टलेस कसा करावा बाय कनेक्टिंग स्टेक होल्डर्स फ्रॉम डिफरंट एरियाज अँड ब्रिंगिंग देम टुगेदर
टू सिम्प्लिफाय दॅट पर्सन्स जर्नी ॲज अन ऑन्टरप्रेन्युअर वॉज समथिंग दॅट आय हॅव वर्कड विथ आणि इट वॉज अ व्हेरी नर्चरिंग अँड लर्निंग एक्सपिरियन्स. मला खूप शिकायला मिळालं. आय थिंक मी आजही म्हटले की मी मास्टर्स आहे, मी स्पेशलिस्ट आहे, पण आजही मी दररोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिकत असते. आणि आय रिअलाईज की अरे याच्याबद्दल तर मी विचारच नव्हता केला. अँड लेट्स रीड अबाउट दिस अँड लेट्स फाइंड आउट अबाउट दिस. सो आय थिंक वेदर इट वॉज सर्बिया, वेदर इट वॉज US, वेदर इट वॉज डिफरंट प्रोजेक्ट्स अक्रॉस युरोप, स्पेन अँड आफ्रिका, मला हे कळतं की एकमेकांना आपण आपले ॲबिलिटीज इंटिग्रेट करून काहीतरी बदल घडवण्यासाठी पुढे जाऊ शकतो. आपण जर हा विचार केला की अरे त्यांना किती नॉलेज देऊन काय फायदा होणार आहे, त्यांचे रिसोर्सेस नाही आहे. एक जरी व्यक्ती त्या कम्युनिटीचं आउटलुक बदलत असेल तर त्यासाठी आपण झटपट केलीच पाहिजे, त्यासाठी आपण एफर्ट्स घेतलेच पाहिजे. अँड थ्रू एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्स माझा तोच एक आउटकम आहे की वी मेक शुअर दॅट वी गिव्ह देम, वी कनेक्ट विथ देम विथ द राईट नेटवर्क, जिथून त्यांना 4 गोष्टी सोप्या होतील आणि शिकायला मिळतील. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस फॉर एव्हरीबडी, फॉर देम, फॉर मी. एक सामान्य नागरिक म्हणून एका डॉक्टरला माझा हा प्रश्न आहे. कोविडनंतर असं बघितलं गेलं होतं की म्हणजे काही नसलेला डॉक्टर आज करोडपती झाला, असे प्रकार कोविडनंतर घडले होते. परत एकदा सांगतो की सामान्य नागरिक म्हणून डॉक्टरांना प्रश्न आहे, असे प्रकार अजूनही सुरू आहेत का? डॉक्टर आणि वकील म्हटलं की असं होतं की त्यांना आपण काही विचारू शकत नाही कारण त्यातलं आपल्याला काही कळत नाही. तुमच्या प्रोफेशनमध्ये असे खरंच काही लोक आहेत का जे फायदा घेतात गोष्टींचा? सर, जसं मी तुम्हाला तर सर्वात आधी नंबर सांगितला की 2,000 लोकांसाठी एक डॉक्टर आहे. आणि इंजिनियर्सला कॅम्पस इंटरव्ह्यूज मिळतात. तुम्हाला तिथूनच 50,000ची नोकरी मिळते, 60,000ची नोकरी मिळते. डॉक्टर्सला एक अनएंडिंग स्ट्रगल आहे की पहिले क्लिनिकचे पैसे जमा करायचे, मग क्लिनिक टाकायचं, मग लोकांपर्यंत पोचायचं. तर तुम्ही कधीच एक यंग डॉक्टर सेटल नसेल बघितला जोपर्यंत त्यांच्या फॅमिलीमध्ये ती पारंपरिक डॉक्टरचा पेशा नसेल. आणि त्या डॉक्टरला जर त्याचं सेटलमेंट 40शी नंतर किंवा 50 या वयात होत असेल, तो डॉक्टर एक माइंडसेटने करेल की आता मला माझ्या फ्युचर सिक्युअर करायचं आहे. मला जो त्रास झाला तो त्या माझ्या मुलांना झाला नाही पाहिजे. अँड इट्स बेसिक ह्युमन नेचर की हो, काही गोष्टी खूप ओव्हरबोर्ड जातात. काही मेडिकल प्रॅक्टिसेस बहुतेक काही एक्सटेंटपर्यंत अनएथिकली पण केल्या जातात. पण त्याच्यासाठी एक फॅक्टर कारणीभूत नाही आहे. मग मल्टिपल इकोसिस्टीममध्ये जे आपले वॉइड्स आहेत ते कारणीभूत आहेत. म्हणून जेव्हा लोक सांगतात अरे लॉयरकडे जाऊ नको किंवा डॉक्टरकडे जाऊ नको, डॉक्टर तर तुम्हाला हे करणारच. आणि त्यामुळे गुगलची मदत घेतली जाते, ChatGPTची मदत घेतली जाते की अरे माझे हे सिम्पटम्स आहे गुगल, आणि गुगल डायरेक्ट तुम्हाला एंड स्टेज कॅन्सर दाखवतो. तर आय थिंक आजही वाईटाला इक्विव्हॅलंट उभं राहण्याचे चांगले लोक पण आहेत आणि चांगले एथिकल प्रॅक्टिस करणारेही डॉक्टर्स, नावाजलेले डॉक्टर्स आहेत. तर आय थिंक एव्हरी कॉईन हॅज 2 साईड्स, एव्हरी प्रोफेशन हॅज 2 साईड्स. सो तुम्ही मला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न विचारला, बट आय एम गोइंग टू गिव्ह यू अ व्हेरी पॉलिटिकली करेक्ट आन्सर की चांगलं आणि वाईट ह्या सगळ्या प्रोफेशनमध्ये आहे. मग तो डॉक्टर असो, इंजिनियर असो, पॉलिटिशियन असो. सो इट्स ऑन अस की ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्यामध्ये देर इज ऑलवेज अ हॅपी रिअलायझेशन डे की आपल्याला स्वतः वाटतं की बस आता मी ह्या कम्युनिटीसाठी काम करेल, किंवा आता मी फ्री मेडिकल सर्व्हिसेस देईल, किंवा आता मी 2 रुपयात हार्ट सर्जरीज करेल. आणि हे झालेलं आहे. याच्याबद्दलही खूप बोललं जातं, लिहिलं जातं. सो आय थिंक वी ऑल हॅव दॅट वन डे वेर वी रिअलाइज दॅट वेदर आय हॅव हॅड एनफ अँड आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू माय कम्युनिटी ऑर आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. आणि त्याच क्षणाची वाट बघितली पाहिजे. चांगले वाईट ह्या सगळ्या प्रोफेशन्समध्ये आहे. खरं तर त्या क्षणाची वाट बघणारे लोक खूप कमी असतात. भूक लवकर संपत नाही आणि सुरुवात झाली की ती भूक वाढत जाते, संपत नाही. या गोष्टी करता खरं तर सरकारने किंवा समाजाने काही करण्यापेक्षा आपण वैयक्तिकरित्या काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. तिकडे मी डॉक्टरांना दोष नाही देते, कुठेतरी आम्ही म्हणजे सामान्य नागरिकही चुकतो. कारण डॉक्टर जर काहीतरी करत असेल ते तुमच्या संमतीशिवाय करत नाही असं मला वाटतं. म्हणजे मी दोन्ही बाजू दाखवण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. ॲब्सोल्युटली. तरुण डॉक्टर असतील, तरुण उद्योजक असतील, जे त्यांचं काम बघत बघत सोशल त्यांना जर कामं करायची असतील तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, ॲज आय सेड की इंडिया इज अ कंट्री ऑफ जुगाड. आपण 4 गोष्टी एकसोबत करू शकतो आणि आपली क्षमता आहे. तर त्यामुळे एक पर्टिक्युलर प्रोफेशनमधून मला वेळच भेटत नाही, हे टाईम मॅनेजमेंटचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आपण सर्वजण सायमल्टेनियसली एक आयुष्य बदलू शकतो, तेवढी क्षमता देवाने आपल्याला दिलेली आहे.
आणि आय थिंक एनीबडी फ्रॉम एनी प्रोफेशन कॅन वर्क इन सोशल इम्पॅक्ट. ॲज आय सेड की सोशल वर्क हा खूप मोठा शब्द आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्या सर्वांची आहे. आणि जर आपल्याला पाहिजे की आपली सिटी प्रोग्रेस झाली पाहिजे किंवा आपली कंट्री प्रोग्रेस झाली पाहिजे, त्याला फक्त गव्हर्नमेंटने काम करून फायदा नाही. सर्वसामान्य व्यक्ती आपल्यासारख्या व्यक्तींनी पण हातभार लावणं खूप गरजेचं आहे. आणि खूप मोठं काही करण्याची गरज नाही आहे. ऑलवेज स्टार्ट स्मॉल. तुमच्या कॉलनीमधले मुलं बघा, तुमच्या जिथे तुम्ही ज्या मंदिरात जाता तिकडचे तुम्ही जे बाहेर मुलं बसलेले आहेत त्यांना बघा. मुलांना फ्युचर देणं हे खूप गरजेचं आहे. दे आर द फ्युचर ऑफ आवर कंट्री. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की द यूथ अँड द चिल्ड्रन ऑफ द कंट्री नीड्स टू बी द मोस्ट सिक्युअर. त्यांच्यावर जो म्हणजे अत्याचार होतो आहे किंवा त्यांना जे वेगळ्या वेगळ्या रिअलिस्टिक अनरिअलिस्टिक जे आज आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो आहोत त्या घटनांना तोंड द्यावं लागतं आहे, त्यांना तिथून सेफगार्ड कसं करावं याच्यावर जरी आपण विचार किंवा काम सुरू केलं तर आय थिंक दॅट बिकम्स द बिगेस्ट सोशल वर्क. आणि इट्स एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी, एव्हरी इंडिव्हिज्युअल्स रिस्पॉन्सिबिलिटी. हे आपण कोणत्या एका व्यक्तीवर किंवा गव्हर्नमेंटवर थोपू शकत नाही. आय थिंक समवेअर वी ऑल नीड टू स्टार्ट. राईट. तुमच्याशी खरं तर या सगळ्या गप्पा करत असताना एक तास कधी निघून गेला समजलंच नाही. आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवायची इच्छा होईल, पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायची इच्छा होईलच, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची इच्छा होईलच. परंतु इथे कुठेतरी आपण थांबत असताना मला आपण नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये बोलत आहोत आणि महिलांविषयी खरं तर बोलतोय, म्हणून जाताना आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. येस, त्याच्या अगोदरचा शेवटचा एक प्रश्न विचारतोय की बऱ्याचदा असं होतं, जसं तुमच्या केसमध्ये घडलं होतं की 18 वर्षाचे असतानाचे लग्न करून द्या, परंतु तुम्ही ठाम होतात तुम्हाला काय करायचं होतं आणि म्हणून आज तुम्ही खरं तर इथपर्यंत पोहोचलात. आपल्याकडे बऱ्याचशा महिला, बऱ्याचशा मुली अशा आहेत की त्यांचे निर्णय दुसरं कोणीतरी घेत आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना कळत नाही, ते निर्णय घेऊ शकत नाही, परंतु त्यांनी स्वतःला दुसऱ्या स्वाधीन केलं आहे. मग तो मित्र असेल, मग तो नवरा असेल, मग ते वडील असतील, मग तो भाऊ असेल. अशा मुलींना तुम्हाला काय सांगायला आवडेल? मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला असं वाटतं की बस सगळं संपलं आहे, इथून बाहेर निघता येणार नाही. ज्या मिनिटाला तुम्ही तो विचार करता ना, त्या मिनिटाला एव्हरी डिवाईन पॉवर, सगळ्या दिव्यशक्ती तुमच्या मागे असतात की त्याच्यातून पण तुम्ही बाहेर निघणार. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ ह्युमन. आपण एव्हर इव्हॉल्विंग असतो. आपली परिस्थितीही एव्हर इव्हॉल्विंग असते. आज तुमची जी परिस्थिती ती उद्या राहणार नाही. आणि ज्या सर्व मुली त्यांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी जे डिसिजन घेतले किंवा नवरा जे डिसिजन घेतो आहे किंवा मुलांसाठी मला जे सॅक्रिफायसेस करावं लागतं, दॅट इज द एंड ऑफ आवर लाईफ, असं होत नाही. मी खूप बायका, इनफॅक्ट खूप अमेझिंग विमेन्सशी मी कनेक्टेड आहेत, जे त्यांच्या साठीमध्ये पण आज एंटरप्रेन्योर्स उभं राहिले आहेत. आणि इट्स युअर माइंडसेट. तुम्हाला जर असं वाटलं लाईक युअर माइंड इज युअर ओन जेल, तुम्हाला असं वाटलं की बस याच्यातून निघू शकत नाही, दॅट इज द एंड ऑफ युअर स्टोरी. पण इफ यू थिंक की ठीक आहे, हे झालं आहे ना, याच्या पुढे काय होईल ते पण बघून घेऊ आणि तिथून पुढे निघण्याचा जो तुम्ही अट्टहास कराल, दॅट इज गोइंग टू बी युअर स्टोरी. सो ओके, जसं आपण म्हटलं होतं की आपण इकडे थांबत आहोत आणि थांबताना रॅपिड फायरमध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न, आदर्श व्यक्ती कोण आहे? आई. ओके. चीड कुठल्या गोष्टीत खूप जास्त येते? जेव्हा लोकांना सायंटिफिक कॉन्सेप्ट कळत नाही आणि अंधविश्वासावर जास्त भर असतो. ओके. जसं नायक चित्रपट आला होता त्यामध्ये एक दिवस CM म्हणून अनिल कपूरने रोल केला होता. असं पद तुमच्याकडे तुम्ही काय कराल? मी सगळीकडे सायन्स हे कंपल्शन करून टाकेल आणि सिम्पती हा कोशंट काढून जेवढेही ॲक्टिव्हिटीज सिम्पती बेस्ड होत आहेत आणि CSR बेस्ड होत आहेत त्यांना कमी करायचा प्रयत्न करेल. बऱ्याचदा असं होतं की पास्टमध्ये आपल्याकडनं काहीतरी गोष्ट घडून गेलेली असते, पण आपण तिथून मूव्ह ऑन करतो, पुढे जातो. अशा गोष्टीकडे किंवा स्वतःच्या आयुष्याकडे जर तुम्ही मागे वळून बघत असाल, अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे ती चुकली आणि आपल्याला ती करेक्ट करायची आहे? खूप चुकीच्या माणसांवर विश्वास करून आपले विजन शेअर करून बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता इन द पास्ट. आणि तिथून एक रिअलाईज झालं की तुमचं स्वप्न हे तुमचंच असतं आणि तिथून तुम्हालाच त्याच्यासाठी हातपाय मारावं लागतं. त्यामुळे आय हॅव रिस्टार्टेड द जर्नी. त्यामुळे ते बदल करायला नाही आवडणार. इट हॅज बीन अ लर्निंग एक्सपिरियन्स. येस. खूप मजा आली मॅडम तुमच्याशी गप्पा मारत असताना, कारण फक्त मेडिकल फील्डचा डिस्कशन न करता जेवढी तुम्ही आत्तापर्यंत कामं केलेत, सामाजिक सगळ्या गोष्टी केल्यात आणि ज्या दिव्यांग लोकांना म्हणताना फक्त आपण स्पेशली एबल्ड म्हणतो, परंतु त्या प्रकारे कधीच ट्रीट केलं जात नाही, त्यांच्याकडे एक वाईट वागणूक त्यांना बऱ्याचदा दिली जाते, तुच्छतेने त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा लोकांसाठी तुम्ही काम करत असताना इथपर्यंत पोहोचला, त्याचा खूप आनंद आहे. जसं तुम्ही बाहेरच्या सिटीजमध्ये काम करता तसं नाशिकही तुमच्याकरता नेहमी सज्ज असेल.
नेहमी तुमच्यासोबत असेल. नाशिक म्हणण्यापेक्षा पिक्टोग्राम चावडी आणि पिक्टोग्रामचे सगळे मेंबर्सही तुमच्यासोबत असतील. कुठली मदत लागली, कधी अर्ध्या रात्री आवाज आम्ही तुमच्यासोबत आहोत. मित्रांनो, नवरात्र स्पेशल ह्या सिरीजमध्ये आज आपण डॉक्टर कापसेंना ऐकलं, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मेडिकल फील्डचा सगळा प्रवास तर सांगितलाच, परंतु डिसेबल्ड लोकांकडे डिसेबल्ड ह्या नजरेने न बघता, स्पेशली एबल्ड नजरेने न बघता ते काय करू शकतात, त्यांच्याकडे कुठल्या सुपर पॉवर आहेत, या गोष्टींना खरं तर आपण बघितलं पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. या गोष्टींवरती आपण चर्चा केली. त्याचसोबत जसं शेवटचा आपण प्रश्न विचारला की बऱ्याचदा कठपुतली बनतात महिला, कठपुतली न होता स्वतः काय करणं अपेक्षित आहे, या गोष्टींवरती पण आपण चर्चा केली. अशीच चर्चा घेऊन पुन्हा 24 तासाने, म्हणजे पुढच्या 24 तासाने उद्या पुन्हा 5:11 मी तुम्हाला भेटतोय एका नवीन विषयासोबत, एका नवीन महिलेसोबत, एका नवीन नवदुर्गासोबत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.